हॅलो नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी शीरखुर्मा बनवणार आहे. खूप छान लागतो. रामजन ईद स्पेशल शीरखुर्मा बनवणार आहे. तर व्हिडिओ आहे ना पूर्ण बघा. बघू शकता दिसायलाच खूप सुंदर दिसत आहे. एकदम छान झालेला आहे. तर इथे मी मोठी कढई घेतली आहे आणि इथे मी गोकुळचं 1 लिटर दूध घेतलेलं आहे. आणि दूध आपण आहे ना पहिल्यांदा तापायला ठेवूयात. आणि दूध तापवताना सतत असं हलवत राहायचं. दुधाला आहे ना आपल्या साई आली ना की साई आपली मोडत राहायची. सतत असं हलवत राहायचं दूध आपण. शकता दुधाला छान अशी उकळी आलेली आहे. आता इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. तर इथे मी खजूर, काजू, पिस्ता, बदाम हे रात्री भिजत टाकलेलं होतं आणि ते छान असं कट करून घेतलेलं आहे. खजूर घेतलेली आहे, बघू शकता छान अशी भिजलेली आहे. त्याचे असे तुकडे करून घेतलेत. बदाम आहेत, बदामचे तुकडे केलेत. पिस्त्याचे तुकडे केलेले आहेत. काजूचे चारोळे भिजत टाकले नव्हते. चारोळे आणि बेदाणे आहेत ते भिजत नव्हते टाकले. केशर घेतलेलं आहे आणि वेलची पावडर घेतलेली आहे आणि भाजकी शेवई घेतलेली आहे जी आपल्याला दुकानात रेडीमेड भेटते. दूध छान असं आपलं उकळतं आहे. दुधाला आहे ना थोडंसं आपण आहे ना आटवून घ्यायचं आहे, म्हणजे जे आपला शीरखुर्मा आहे ना खूप छान लागतो. आणि सतत अशी साई त्याची मोडत राहायची. आता एका कढईमध्ये ना तूप टाकते. आपल्याला आहे ना ड्रायफ्रूट्स आहेत ना ते भाजून घ्यायचे आहेत. तर तुपामध्येच भाजायचे. छान तूप गरम झालं की त्याच्यामध्ये आपण हे सगळे ड्रायफ्रूट्स टाकूयात आणि छान असं हे भाजून घेऊयात. तुपामुळे ही छान अशी टेस्ट येते. त्याच्यामुळे तेलाऐवजी शक्यतो तूपच वापरा. चांगले ड्रायफ्रूट्स आपण आहे ना भाजून घेऊयात. आणि भरपूर सारे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत. जेवढे ड्रायफ्रूट्स आपण टाकू ना तेवढा शीरखुर्मा आहे ना आपला छान होतो. छान असे ड्रायफ्रूट्स आपले भाजलेत. आपण आता एका ताटामध्ये ना बघू शकता काढून घेऊयात. सगळे ड्रायफ्रूट्स काढून घेतलेत. एक साईडला आपलं दूध आहे छान असं आपण आटवून घेतोय थोडंसं. बघा दूध छान असं आपलं दाटसरपणा येत चाललेला आहे दुधाला. कढईला जी आपल्या साई येते ना ती सगळी आपण साई ना ते काढून घ्यायची. तर त्याच्यामध्ये आपण भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकूयात. बघू शकता ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर ना तर खूप सुंदर असं आपलं दूध दिसतंय. एकदम असे ड्रायफ्रूट्स आपले एकदम रंगीबेरंगी आहेत. खूप सुंदर दिसतंय आणि खायलाही तेवढंच छान लागतं. तर त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकूयात. कलरही पाहू शकता खूप सुंदर असा आलेला आहे. त्याच्यामध्ये आपण केशर टाकूयात. केशरमुळे कलरही छान येतो आणि टेस्टही छान होते. व्यवस्थित मिक्स करूयात. याच्यामध्ये साखर टाकूयात.
मी ते 2 वाटी साखर टाकलेली आहे आणि पूर्ण आपण साखर आहे ना विरघळवून घेऊयात। आणि आता आपण जी शेवई घेतलेली आहे ती शेवई आहे ना भाजून घेणार आहे। तर इथे मी ड्रायफ्रूटचीच कढई आहे, त्या कढईमध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि शेवया ही आपल्या तुपामध्ये आपण भाजून घेणार आहे। शेवया छान अशा आपण भाजून घेऊयात। छान थोडासा शेवयांचा कलर आपला चेंज झाला की गॅस बंद करायचा। छान शेवया भाजलेल्या आहेत। आता आपण ह्या दुधामध्ये टाकून घेऊयात। ते बघू शकता दुधाचा आपला कलर ही छान झालेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये शेवया टाकून घेऊयात। व्यवस्थित असं मिक्स करूयात। छान असा दाटसर झालेला आहे। आता आपण इथेच गॅस बंद करूयात, कारण शेवया आपल्या छान शिजलेल्या आहेत आणि थंड झाला ना की हा अजून घट्ट होणार आहे। पाहू शकता छान असा घट्ट आपला शिरकुर्मा झालेला आहे। बघू शकता किती सुंदर असे दिसतोय। तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला माझ्या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तयार आहे आपला रमजान ईद स्पेशल शिरकुर्मा। बघू शकता खूप सुंदर असा झालेला आहे। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।